तर मागे काय केलं ना पुढे किती वेळ कॉल येतो सांग किती वेळ तुम्हाला शेवट पळून आले मला फोन आला इथे काय विचारलेला परशुराम कापसे तुझ्या नावाने तुम्ही रस्त्यावरची लढाई रस्त्यावर आम्हाला काही नाही 22-23 में आमचे वय केले आहेत आम्हाला एक संधी भेटावी म्हणून आम्ही एवढं आंदोलन करतोय माझं 36 रनिंग चालू आहे मी 22-23 नुसार आधी बसत होतो 31 डिसेंबर पर्यंत त्यानंतर यांनी एक्सपायर केला आम्हाला यांच्या चुकीमुळेच आम्हाला आज हा दिवस पाहायला मिळत आहे माझं नाव पवन इंगळे मी अकोल्याहून आलो आहे सर मी गडचिरोलीहून आलेलो आहोत आम्हाला एकच मान्य आहे राज्य सरकारकडून की आम्हाला एक संधी द्यावी हे चालू आहे भरतीमध्ये आम्हाला एक संधी देण्यात यावी हीच विनंती आहे सरकारची चुकी आहे सर याच्या तुमच्या माध्यमातून एकच सांगून इच्छितो की सरांना ही चुकी सरकारची आहे कारण जी भरती 22-23 आहे त्या भरतीमध्ये आम्ही एलिजिबल होतो आणि शासनाच्या चुकीमुळे या सरकारनं भरती 3 महिने लेट काढली त्यामुळे आमची संधी हुकलेली आहे तरी मायबाप सरकारना एकच विनंती आहे की या भरतीमध्ये लवकरात लवकर साईड चाली करून आम्हाला एक संधी द्यावी माझं नाव मी हिंगोली जिल्ह्यावरून आलो माझं नाव राष्ट्रपाल बगाटे सरकारी तुम्ही लक्ष देत नाहीये आम्ही मजुरी करणारे मुलं आहे पण सगळे मुलं शेतकऱ्याचे मुलं शेतकऱ्यांचा अन्याय होतातच पण आमच्या मुलावरही अन्याय होते त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आम्हाला एक संधी द्या मुलांचं आणि मराठा आरक्षणाली मुलं आहेत त्यांचे सर्टिफिकेट निघायला वेळ झाला तर त्यांचे फॉर्म भरणं नाही झाले त्यांना फक्त एक संधी पाहिजे ना सर आमचं पूर्ण झालं पाहिजे ना चांगलं सगळे मुलं नोकरी टाकते देशाची सेवा करणार आहे ना फडणवीस सरांना आम्हाला म्हणजे आश्वासन दिलं होतं की तुमच्यावर काही अन्याय होणार नाही मुलांचं एज वाढत आहे पण लवकर आम्ही भरती काढतो पण त्यांनी 1-2 महिन्यांना मुलं बाद झाली आहे सर बस काय आता पुढच्या पुढे अजून काय करणार सरकार अजून लक्ष द्या 2022 आणि 23 ची रिक्त जागा आहे आणि आमचं 22 आणि 23 ला वय बसते आणि कोरोना काळात 2 वर्ष GR वाढवला होता ते 31 मार्च 2023 पर्यंत 2 वर्ष सुटली शासनानं आणि लोकसभा निवडणूक असल्यामुळे आंदोलन असल्यामुळे तिथे भरती पुढे ढकलले आणि आमचा GR रद्द झाला आणि ते आता GR 2024 वय पकडले आणि आमचं 22-23 ला आमचं वय बसते नियमाप्रमाणे आम्ही त्यांना संधी बघतोय तरी आम्हाला सरकार देत नाही आज 3रा दिवस आहे तरी आम्ही शांततेच्या काळात त्यांना सांगितलं पत्र दिले आमदाराला दिले खासदाराला दिले तरी खासदार आमदार गृहमंत्री कोणीच लक्ष घालू ना आता आजपर्यंत आम्हाला काही लेखी स्वरूपात आले तर आम्ही उद्या कलेक्टर आदेशावरची आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही एवढीच विनंती आहे शासनाला